नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. आज आपल्या आजूबाजूला माहितीचं विशाल जाळं पसरलं आहे. खूप माहिती उपलब्ध आहे, खूप सहज ती मिळवता येते. कधी कधी तर नको इतकी माहिती नको तितकी पटकन मिळते. आणि मग या मिळालेल्या माहितीचं नेमकं करायचं काय हे लक्षात यायला कधी कधी खूप वेळ लागून जातो. सध्या ट्रेडर, इन्व्हेस्टर इथं बराच वेळा अडकताना दिसतात. ट्रेडिंग कसं करायचं, टेक्निकल ॲनालिसिसचा वापर कसा करायचा, फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये कंपनीबद्दल माहिती कशी मिळवायची, याची खूप माहिती आज आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध असते. ज्याला ट्रेडर, इन्व्हेस्टर बनायचं आहे हे सगळे ही माहिती सतत गोळा करताना दिसतात. दिवस रात्र यूट्यूब असेल, गुगल असेल, व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल, अफाट माहिती त्यांना मिळत राहते. पण फक्त माहिती मिळवून खरंच यशस्वी ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनता येतं? नाही. यशस्वी होण्यासाठी जी माहिती माझ्याकडे आहे ती मला व्यवस्थित वापरता पण आली पाहिजे, त्याचा उपयोग पण करता आला पाहिजे, हो की नाही? पण मग बराच वेळा असं होतं की ही जी अफाट माहिती गोळा केलेली असते ती जेव्हा ॲक्च्युली वापरायची वेळ येते तेव्हा नेमकं काय वापरायचं आणि काय नाही वापरायचं हे पटकन कळतच नाही. आणि मग सगळंच वापरायचा प्रयत्न होतो आणि मग कन्फ्युजन, लॉट्स ऑफ कन्फ्युजन. तुमचं झालं आहे असं कधी? झालं आहे ना? चला तर मग आपण याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमची ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटची जी पद्धत आहे ती निश्चित करा. तुम्हाला मोमेंटम ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? म्हणजे तुम्ही असे शेअर शोधताय का जे वाढत आहेत आणि मग त्यामध्ये सहभागी होऊन तुम्ही प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करणार आहात? का तुम्हाला व्हॅल्यू बाईंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे? म्हणजे तुम्ही असे शेअर शोधणार आहात की ज्या कंपनी चांगल्या आहेत परंतु काही कारणाने शेअरची प्राईस कमी झाली आहे आणि मग कंपनी पुढे प्रोग्रेस करत राहील या हेतूने तुम्ही हे शेअर्स कमी किमतीला विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहात. या झाल्या दोन पद्धती. अशा अनेक पद्धती आहेत ज्या तुम्हाला वापरता येतील. मुद्दा असा की तुम्हाला तुमची पद्धत माहिती असणं आवश्यक आहे. नंतर काय करायचं? जी माहिती तुमच्याकडे जमा झालेली आहे, ट्रेडिंगबद्दल असेल, इन्व्हेस्टमेंटबद्दल असेल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल असेल, यातली जी माहिती तुमच्या ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट पद्धतीला सूट करते ती बाजूला काढा, ती सिलेक्ट करा. ही माहिती तुमच्या सगळ्यात जास्त कामाची आहे. आता ही माहिती वापरायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, जर टेक्निकल ॲनालिसिसमधला मूव्हिंग ॲव्हरेज हा इंडिकेटर वापरायचा असेल तर तो प्रत्यक्षात चार्टवर अप्लाय करा, त्याचे सिग्नल्स चेक करा आणि बाईंग सेलिंगसाठी त्याचा वापर करा. नुसतं चार्ट बघत बसूनसुद्धा तुम्हाला इंडिकेटर वापरण्याचा कॉन्फिडन्स येणार नाही आहे. जितके जास्त वेळा तुम्ही त्या इंडिकेटरचा वापर करताय तेवढे त्यातले बारकावे, स्ट्रॉंग पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स सगळे तुमच्या लक्षात यायला लागतील आणि इंडिकेटर उत्तम पद्धतीने कसा वापरायचा हे देखील तुम्हाला कळायला लागेल. त्यासाठी हा इंडिकेटर वापरून ॲक्च्युअली ट्रेडिंग करणं आवश्यक आहे, बाईंग सेलिंग करणं आवश्यक आहे. पण मग असं प्रत्येक गोष्ट शिकताना जर आपण बाईंग सेलिंग करत राहिलो, कॅपिटल वापरत राहिलो तर त्यात लॉस होण्याची शक्यता पण वाढते, कारण आपण शिकतोय. आणि मग आपलं कॅपिटल अडकून गेलं किंवा लॉस होत राहिला तर आहे ना यातून पण एक मार्ग. नवीन गोष्ट ट्राय आउट करण्यासाठी तुम्ही पेपर ट्रेडिंगचा वापर करू शकता. मोबाईलवर, कम्प्युटरवर बरेच असे ॲप्स आहेत, वेबसाईट्स आहेत ज्यात तुम्ही पेपर ट्रेडिंग किंवा सिम्युलेशन ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंग व्ह्यू हे जी वेबसाईट आहे जी चार्ट वापरण्यासाठी खूप कॉमनली बघितली जाते, या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये देखील अशी सिस्टीम आहे जी वापरून तुम्ही पेपर ट्रेडिंग करू शकता.
म्हणजेच खरे पैसे न वापरता तुम्हाला शेअर्स बाईंग सेलिंग करून बघता येतं आणि जी गोष्ट तुम्हाला टेस्ट करायची आहे ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने टेस्ट करून बघता येते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ज्या माहितीचा वापर करायचा आहे त्याला पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त 4-5 वेळेला मूव्हिंग ॲव्हरेज वापरून बघितला तर तो काम करतो की नाही हे लक्षात येणं शक्य नाही, असं होत नसतं. ट्रेडिंगबद्दल असेल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल असेल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल असेल, जी माहिती तुम्हाला वापरून बघायची आहे त्या माहितीचा तुम्हाला उपयोग होतो की नाही हे चेक करण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने ती माहिती तुम्हाला वापरून बघत राहिली पाहिजे. मग त्यातले छक्केपणजे तुम्हाला कळायला लागतील आणि मग ती माहिती तुमच्या उपयोगाची आहे की नाही हे जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजायला लागेल. बापरे, एवढा वेळ? हो, मग आपण जर स्वतःचं करिअर डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी एवढा तर वेळ द्यायलाच पाहिजे, नाहीतर आपलं करिअर डेव्हलप कसं होणार. आणि कुठल्याही करिअर डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलायझेशनला खूपच महत्त्व आहे. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जेवढे खोल जाता, जेवढी जास्त माहिती त्या गोष्टीबद्दल घेता, जेवढी ती गोष्ट जास्त वापरता तेवढी ती गोष्ट तुम्हाला जास्त छान वापरता येते आणि त्याचा तुम्हाला उपयोग पण तितकाच जास्त होतो. पण मग म्हणजे नवीन गोष्टी शिकायच्याच नाही का? नवीन माहिती मिळवायचीच नाही का? असं नाही, असं बिलकुल नाही. नवीन माहिती तुम्ही नक्की मिळवू शकता, नवीन गोष्टी तुम्ही नक्की शिकू शकता. त्याकरता एक सोपा 80-20चा रूल आहे जो फॉलो करू शकता. करायचा असं की तुमचा 80% वेळ आणि तुमचं 80% ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट हे ट्राईड अँड टेस्टेड पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजेच ज्यात तुम्हाला तुमच्या अपेक्षेनुसार प्रॉफिट होत राहील अशा पद्धतीने ते ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे. आणि उरलेला तुमचा 20% वेळ आणि 20% ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट हे तुम्ही नवीन गोष्टीसाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, नवीन गोष्टी ट्राय आउट करण्यासाठी राखून ठेवू शकता. कसं आहे, जवळजवळ 85 ते 90% लोक शेअर मार्केटमध्ये फुल टाईम काम करत नाहीत आणि ते कदाचित करणारही नाहीत. इतर उद्योग, नोकरी, व्यवसाय सांभाळता ते हे करणार आहेत. मग अशा वेळेला जर आपण फक्त माहिती गोळा करत राहिलो तर ती वापरायला आपल्याला वेळ कसा मिळणार आणि तो आपण कसा काढणार. तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायला लागलात म्हणजे तुमच्या आयुष्यातली बाकीची कामं गायब तर होणार नाही आहेत. ही कामं जशी तशी तुमच्यासमोर उभी राहणार आहेत. मग फक्त माहिती गोळा करत राहू नका, ती वापरायला लागा. भरपूर वेळा वापरून बघा, त्यातले बारकावे समजून घ्या, त्यातले पॉझिटिव्ह पॉईंट समजून घ्या. गॅरंटी आहे की तुमचं ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट द्यायला लागेल. चला तर मग लागा कामाला. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.